ओके तर गाईज काय विषय पत्र जस्ट मिस झालं जस्ट मिस. तर गाईज काय विषय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मोठ्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे. तर पाऊस झाला हैदराबाद मध्ये आज. लय नाही झाला पण थोडा झालाय. मी काय कंपनीमध्ये होतो तर एवढं काय कंपनीमध्ये काय कळलं नाही. जेव्हा मी बाहेर आलो ना कंपनीच्या एरियात पण नव्हता. जेव्हा मी माझ्या रूमकडे आलो ना तर रूमच्या साईडला थोडासा पाऊस दिसला आणि थोडे रूमवर येऊन रूमवर पडून एवढं बोर होतं ना एकटाच असतो रूमवर आणि एवढं बोर होतं नाही का. नुसतं रील बघत बसावं लागतं. नुसतं वर ढकलायचं मला वर ढकलून बोट दुखायला लागली माझी. एवढं वर ढकलायचं ते काय संपणार नाही. आणि काय प्रवचन द्यायला चालू करायचं का. तात्या देख कैसा जा रहा है भाई. देख कैसा जा रहा है. गाईज मी उद्या संध्याकाळी आहे ना गावाकडे जाणार आहे. आणि त्याच्या अगोदर गेलतो ना गावाकडे त्यावेळेस बाईकवर गेलतो. तर गाईज गेल्या वेळेस मी गावाकडे आहे ना बाईकवर गेलतो आणि ह्यावेळेस पण मी म्हणजे उद्या मी पहाटे निघलो गावाकडे. मस्त जर्नी डायरेक्ट नाही का. म्हणजे पाऊस फक्त लागू नये कुठं. पाऊस लागला तर काही संपलं विषय भेटला नाही. मस्त गेले लास्ट टाइमलाच आहे ना माझी झोप झाली होती आणि त्यावेळेस ब्लॉग पण नव्हतं. कॅमेरा वगैरे काही नव्हतं नेलं. तर ह्यावेळेस मी ब्लॉग बनवेल वगैरे असा विषय चालू आहे. तर बघू कुठपर्यंत जातंय काय होतंय. अरे वळायचंय रे भाई. आपल्याला वळायचंय रे भाई. मला वळायचंय रे पण मी अडकून बसलो डायरेक्ट नाही का. तर गाईज ओल्ड जनरेशन न्यू जनरेशन फर्स्ट जनरेशनची ड्यूक आहे ती. त्याचा आवाज आहे ना एवढा मस्त आवाज आहे ना लय भारी आवाज नाही का. मी उद्या संध्याकाळ आज मंगळवार आहे बुधवारी संध्याकाळी निघेल गावाकडे. ठीक आहे. तर लास्ट टाइम जेव्हा गावाकडे गेलतो ना त्यावेळेस नाही का म्हणजे ब्लॉग वगैरे नव्हता ब्लॉग गेल्या वेळेस गावाकडे गेलतो ना त्यावेळेस ब्लॉग वगैरे काहीच बनवलं नव्हता. तर ह्यावेळेस ब्लॉग बनवेल मी. खूप दिवसाला ब्लॉग नाही बनवला. लास्ट टाइम मी जेव्हा श्रीशैलमला गेलतो ना तेव्हा गेलो जानेवारी फेब्रुवारी 14 का 13 फेब्रुवारीला मी काहीतरी श्रीशैलमला गेलतो त्यावेळेस ब्लॉग बनवला होता. त्याच्यानंतर आज डायरेक्ट किती मार्च एप्रिल 2 महिन्यानंतर
2 महिन्यानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर आज 29 एप्रिल आहे जवळजवळ. आज 29 एप्रिल आहे जवळजवळ. हा एप्रिल पण संपलाय. जवळजवळ 2.5 महिने झाले मी ब्लॉग नाही बनवला. मोठा ब्लॉग नाही, साधा ब्लॉग नाही, काही नाही सिंपल. पण आजपासून बनवलं असं, आजपासून बनवणार आहे. ठीक आहे. तर बघू आता उद्या तर मी गावाकडे जाणार आहे. तर गावाकडे जाताना पण बनवेल, काय विषय नाही. रूमवर बसून बोर झालं म्हणून मी आलतो. ठीक आहे. लास्ट टाइमला जेव्हा गावाकडे गेलतो ना, तेव्हा पण मी कितीला 4ला निघलो होतो हैदराबाद मधून 4ला निघालो. आणि घरी गावाकडं कुरवाडीत मी डायरेक्ट कुरवाड नाही, गावात घाटण्यात कुरवाडीत मी काहीतरी ना, कुरवाडीत नाही रे, घाटण्यात मी डायरेक्ट किती 11:30 पोचलो होतो. त्यात मी 3 ब्रेक घेतले. 2 वेळा चहा प्यायला ब्रेक घेतला आणि एक वेळेस नाही का लांबोटेला थांबलो होतो नाश्ता करायला. बस ते पण किती वाजता, 9 वाजता काहीतरी. पहाटे 6 वाजता एकदा थांबलो होतो. नंतर पहाटे 5:30-6च्या दरम्यान एकदा थांबलो. ठीक आहे. नंतर 7-7:30 दरम्यान एक थांबलो, 1.5 तासाने. आणि नंतर मग 9:30ला का 10ला काहीतरी मी लांबोडीमध्ये होतो. तेव्हा तिथे एक ब्रेकफास्ट केला, पुरी भाजी वगैरे खाल्ली तिथं. आणि नंतर मग तिथून डायरेक्ट मी घरीच गेलो. एवढा म्हणजे नाही का सिंगल हँडेड प्रवास 400 किलोमीटर. जवळजवळ हैदराबाद ते घाटणे आहे ना आमचे, ते हैदराबाद ते कोडोड आहे ना, ते डायरेक्ट नाही का 400 किलोमीटर आहे. तर तेवढा 400 किलोमीटर प्रवास एकट्याने किती मी पहाटे 4 वाजता निघलो होतो. 4 ते 5, 6, 7, 8, 9, 10, 6 तास, 7 तास, 7 ते 7.5 तास लागले मला. त्यात 2 वेळा ब्रेक, 15-20 मिनिटाचे 2 वेळा ब्रेक आणि एक नाश्त्याला अर्धा पाऊण तास थांबला असून लांबोटीला मी. तर लांबोटी हे सोलापूरच्या पुढे आहे गाईज, मोहोळच्या आणि आय थिंक मोहोळच्या अलीकडे आहे. तर तिथं लांबोटीला थांबलो होतो नाही का. तर माझा मित्र गेला, लॅबमेट गेला. ठीक आहे. हा बघ दणका कसा आहे. तेरे ख्यालों के मलिका में हुआ पागल पागल हुआ. आहे ना, या साईडला पण येत आहे ना एक पार्क का काहीतरी गार्डन टाईप आहे. तो माझ्या लेफ्ट साईडला इकडे ग्रेटर हैदराबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच आहे, नगरपालिकेचं आहे. नगरपालिकेचं ते गार्डन एरिया. ठीक आहे. चहा प्यायला वगैरे येतो मी या साईडला. कसं पाणी साचलं इकडं. हे मल्लापूरचं एरिया, इथं एवढा पाऊस पडलाय नाही का. म्हणजे पाऊस जास्त नाही झाला, पण रस्त्यावर पाणी साचलंय बघ, ते एवढाच विषय. आणि हा जो सॉरी गाईज एक मिनिट, हा जो रोड आहे ना मल्लापूर, ते आता चौकात आलो ना, त्या चौकापासून एक जवळजवळ 2-3 किलोमीटर म्हणलं तर चालेल. हे 3 किलोमीटर असा रस्ता ना, असा पॅच आहे ना, घाण झाड.
पूर्ण नाही का गतिरोधक खड्डे मोठे आडवे तिडवे खाडवे पडवे कसले पण खड्डे त्याच्या ऐकते त्याच्या एवढं खड्डे आहे तिथं. हे बघा धापूक आला इथं खड्डा आहे. नंतर ह्या साईडने घेतलं तर इथं खड्डा आहे. पुढून रिक्षा येते. इथून माणूस फास्ट जाऊ शकत नाही माहित आहे का. फास्ट गेला तर तो खड्ड्यातच पडणार. दापक दपक दापक दुपक. आणि इथून तर जास्त जायचं नाही का खड्ड्यावर. इथून आता जास्त मोठे खड्डे आहेत. बघा बघा दणका. ओके गाईज, इथेच थांबवतो. माझं रूम आले आजच्या पुरतं एवढंच. ठीक आहे, मला बोर झालं म्हणून मी जस्ट राईड मारली एक. ठीक आहे, दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. ठीक आहे.